मी एका गोष्टीपासून सुरू करतो, जी गोष्ट मी याआधी बरेच वेळा सांगितलेली आहे, पण पुन्हा एकदा सांगण्याची गरज वाटते म्हणून ती गोष्ट सांगतोय. एक अतिशय प्राचीन गाव असतं, छोटस पंढरपूर असं, जुनं पंढरपूर. कल्पना करा 100 वर्षापूर्वीचं पंढरपूर कसं असेल तसं एक छोटं गाव असतं आणि गावाच्या बाहेर एक मंदिर असतं असंच विठ्ठलाचं, आणि तिथं बाहेर आणखीन जी देवळं असतात त्याचे अवशेष पडलेले असतात. बाहेर बाहेरून लांब लांब दर्शनाला लोक येत असतात. अशी प्रथा असते. आणि गंमत म्हणजे ते जे अवशेष असतात दुसऱ्या मंदिरांचे, त्या अवशेषाच्या ठिकाणी एक व्यक्ती भीक मागत बसलेली असते, भिकारी असते, भिक्षा मागत आपला बसलेला असतो. लोक येत असतात, देवाला जातात, त्याच्याकडे त्याला भिक्षा देतात, असा त्याचा एक व्यवसाय चाललेला असतो. अनेक भिकारी येतात जात असतात, पण हा भिकारी मात्र त्या गावात तिथंच राहतो. तिथंच त्या अवशेषामध्ये थोडासा काहीतरी राहण्यासारखा आडोसा तयार करतो. तिथं तो राहत असतो, झोपत असतो. लोक जेवण आणून देत असतात. असं वर्षानुवर्ष चालतं. शेवटी तो भिकारी कालांतराने म्हातारा होतो, जर्जर होतो, तरी बिचारा तिथं भीक मागत बसलेला असतो. आणि एक दिवशी लोक बघतात की तो तिथंच पडलेला आहे, तो मेलेला असतो. बाकीचे लोक येऊन त्याची जी काय असते ती व्यवस्था करतात त्याच्या देवाची. आणि मग अनेक वर्ष तिथं बसलेला असतोय, तिथं बऱ्याच त्याच्या गोष्टी असतात, तर त्या साफ करायला पाहिजे म्हणून ते देवळातले काही लोक, काही कार्यकर्ते येऊन ते सगळं साफ करत असतात. त्यावेळेला ज्या दगडावरती तो भिकारी बसलेला असतो, तो एक नक्षी केलेला शिळा असते, तो दगड असतो. तर तिथल्या एका कार्यकर्त्याला वाटते की हा दगड किती सुंदर आहे, किती सुंदर नक्षी आहे ह्याच्यावरती, असेच कुठल्या तरी अशा छान मोठ्या डब्याचं झाकण आहे असं आहे, तर हे आपण हलवूया काय म्हणून लोकांना ते काढून दुसरीकडे कुठेतरी ठेवूया म्हणून ते उचलायचा प्रयत्न करतात. तर तो असा जड असतो, फार बाजूला करतात, तर तिथं काहीतरी त्याला भुयारासारखं दिसतो. हे काय, तो दगड बाजूला करतात तर आत एक भुयार दिसतं त्याला. आणि मग ते भुयाराच्या आत जातात तर आत एक मोठी गुहा असते आणि त्या गुहेमध्ये हिरे, माणकं, पैसे, सगळे अशी हांडे भरून सगळं सोनं, जे काय रत्न, सगळं त्या गुहेमध्ये हांडी भरून सगळी संपत्ती असते. मित्रांनो, या गोष्टीचा अर्थ असा की भिकारी ज्या ठिकाणी आयुष्यभर भीक मागत बसला त्याच ठिकाणी संपत्तीचा खजाना होता, जो त्याला कधी दिसलाच नाही, कारण तो त्याच्या आत कधी गेलाच नाही. तो सतत बाहेर भीक मागत होता. आता ही एक गोष्ट म्हणून लक्षात घ्या, ही एक एनॉलॉजी म्हणून लक्षात घ्या. तो बाहेरच सतत भीक मागत राहिला. आपण पण बाहेरच भीक मागतो देवाकडे, पण देवा माझं हे कर, देवा माझं ते कर, हे समजून की माझा देव कुठेतरी बाहेरच आहे. आणि मग आयुष्यभर त्याच्यासारखेच कदाचित आपण रिक्त राहतो. काही वेळा देव आपल्याला काहीतरी देतोय, त्याच्यात आपण समाधानी राहतो, पण प्रत्यक्षात जिथं आपण असतो तिथं आत जो काय खजिना आहे तो जर आपल्याला सापडला तर आपल्याला जो परमेश्वर हवा आहे ऍक्च्युअली त्याचं दर्शन, त्याच्याशी एकरूपता होते. मित्रांनो, हे सगळं सांगायचं कारण काही गोष्ट नाही आहे. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या गाभ्यामध्ये, प्रत्येक व्यक्तीच्या अंतस्थामध्ये एक अशी असीम शक्ती आहे
बेसिकली परमेश्वरी आहे. परमेश्वरी एक इनफायनाइट सुपर इंटेलिजन्स, ज्या इंटेलिजन्सची आपण कल्पनाही करू शकत नाही. कल्पना करा की ज्या पृथ्वीवरती आपण बसलेलो आहे ती अवकाशात अंतराळी आहे. ती कुठं पडत नाहीये, कुठं त्याच्यामध्ये काही असे बदल घडत नाहीये. एका संथ गतीने मिलियन्स ऑफ इयर्स अशी 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 फिरते आहे. त्याच्यामध्ये असलेल्या मातीमध्ये जो प्रचंड एक प्रकारची ऊर्जा आहे, त्यांनी पिकं येत आहेत, झाडं येत आहेत, पाणी येत आहे, सगळं सगळं घडतंय आपल्या शरीरामध्ये. आपण जेवतो त्याचं रक्त होतंय, पाहिजे ते त्यातनं घटक शरीराला मिळतात. शरीरामध्ये जे इंडोक्राईन ग्लँड्स आहेत त्याचे हार्मोन्स अगदी परफेक्शननी शरीरामध्ये क्रिएट होत असतात. सगळं शरीर बॅलन्स मध्ये राहत असतं. एक पर्सेंट देखील इकडे तिकडे होत नसतं. आपला पीएच शरीराचा सतत कॉन्स्टंट असतो. तो एकाने जरी मागे पुढे झाला तर आपलं शरीर संपू शकतं. एवढा सुपर इंटेलिजन्स, त्याचा स्त्रोत जो आहे, स्त्रोत न्यूक्लियस जो आहे, जो आपण परमेश्वराच्या स्वरूपामध्ये बाहेर शोधतोय, तो बाहेर कुठेही नाही आहे, तो इथं आहे. पण तुकोबा म्हणतात की तुझा आहे तुझं पाशी परंतु जागाच तुझाशी. मित्रांनो, हा स्त्रोत ज्या दिवशी आपल्याला जाणवेल, ज्या दिवशी जाणवेल, त्या दिवशी आयुष्य पूर्णपणे ट्रान्सफॉर्म झालेलं असेल. वी विल नॉट बी द सेम अगेन. पण या कथेतल्या भिकाऱ्यासाठी सारखे आपण बाहेरून कुठं काही असा प्रसाद मला मिळतोय काय, मला बाहेरून कोण गुरु भेटतायत काय, मला बाहेरून कोण अशा पद्धतीचे साधू भेटतायत काय, जे माझ्या डोक्यावरती हात ठेवतील आणि माझी कुंडलिनी जागृत होईल, मला काहीतरी होईल. Till the time you are going to do that, तुमचं अख्खं आयुष्य मग प्रतीक्षेतच जाणार आहे, कारण बाहेर कोण नाहीच. आणि मग बाहेर कोण नाही आहे तर हा जो आतला आहे त्याची जाणीव का होत नाहीये मला असं नव्हे. अनादी काळापासून संत जर सांगत असतील की तुझं तुझ्यामध्येच आहे, मग ते जागृत का होत नाहीये? व्हॉट इज द फंडामेंटल प्रॉब्लेम? मला why can't I just go in? याचं एकच कारण, अनादी काळापासून मानवाला जगण्यामध्येच इतका त्याचा वेळ जातो आहे, 2 टाइमचं जेवण मिळवण्यामध्येच त्याची इतकी एनर्जी जाते आहे की ते सगळं बाजूला ठेवून आत जाण्याची त्याला एकतर उसंत नाही, त्याला वेळ नाही, नंबर 1. आणि नंबर 2, आत जाण्याची जी दिशा असते ती कोणी दिलीच नाही. अरे अंडरस्टँडिंग, आपल्याला लहानपणापासून बाहेरचा इतका प्रभाव आपल्यावरती आहे की लहान असताना अगदी परीक्षेला जाताना एवढे होतो, परीक्षेला जाताना घरात आई किंवा बाप सांगायचे, बाप्पाला नमस्कार केलास काय? अरे अभ्यास मी करायचा आहे. So what is that Bappa sitting there going to do? आणि बाप्पा कधी येणार पिक्चर मध्ये की मी अभ्यासच केलेला नाही, मी बाप्पाला नमस्कार करतो आणि मला पेपर सुटले नाही. येस, बाप्पा इज देयर, सिटिंग देयर आउटसाइड. बट दॅट इज व्हॉट आय हॅव बीन टॉट. मला हे शिकवलेलं आहे. पण मी अभ्यास पण करायचा, रात्ररात्र जागायचं, सगळं करायचं आणि जाताना त्याला सांगायचं जरा लक्ष दे म्हणजे तू आता तू गेल्यावर पेपर, तुला जो काय तू अभ्यास केलाय तसा पेपर काढणार आहे. दॅट हॅज बीन माय आयडिया. नो प्रॉब्लम चल रहा है, दुनियादारी तब से चल ही रही है, किसी को कोई प्रॉब्लम नहीं आ रहा है, किसी को कोई प्रॉब्लम नहीं आ रहा है. और यही प्रॉब्लम है कि किसी को कोई प्रॉब्लेम ही नहीं है. पण जर तुम्हाला तुमच्या आतमध्ये असलेल्या स्त्रोताचा स्पर्श झाला तर मित्रांनो,
जीवन सहज होईल. जस्ट ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग. जीवन सहज होईल. मग परिश्रम करावे लागतील, कष्ट करावे लागणार नाहीत, एफर्ट घ्यावे लागतील, स्ट्रगल करावं लागणार नाही. लाईफ विल अनफोल्ड. आणि तुमच्यासाठी जे करेक्ट आहे, तुमच्यासाठी जे योग्य आहे ते आपोआप घडून यायला लागेल. त्याच्यासाठी आटापिटा करायची गरज राहणार नाही. ज्या दिवशी या दस्तामध्ये असलेला जो स्त्रोत आहे तो स्त्रोत जागा होईल. Life will be effortless, rather struggleless. आणि म्हणूनच हे कर्म आहेत आपले की आपण बाहेरच चिकटलेलो आहे. माझा हा प्रयत्न आहे की तुम्हाला तुमच्या आतला जो स्त्रोत आहे तिथपर्यंत घेऊन जायचा माझा प्रयत्न आहे. कारण लक्षात घ्या, मनी उपासना सारख्या प्रोग्रामचा, मी परवा मनी उपासनाचा प्रोग्राम घेत होतो त्यावेळेस त्याला सांगितलं की मनी उपासना त्याच लोकांना लाभते की ज्याला जे त्याच्या गाभ्यापर्यंत त्यांचं डायरेक्शन येते. जे नुसते प्रोटोकॉल मध्ये अडकतात तेवढ्या पुरतच काहीतरी होईल. सो मनी उपासना इज नॉट जस्ट टॅपिंग अँड डुईंग प्रोटोकॉल, इट इज गोइंग विदिन. आणि ते महत्वाचा भाग प्लीज लक्ष देऊन ऐका. तो विदिन का जाऊ शकत नाही? मगाशी मी काय म्हटलं, एक तर लहानपणापासून तिथे कोणी डायरेक्शन दिलेलं नाही आपल्याला. सो वी डोंट नो. आपल्या 2 टाइमच्या जेवणामध्ये इतका वेळ जातोय की तिकडे जायला वेगळा वेळ नाहीये. संध्याकाळी बिछाण्यावर पडलं की कधी झोपतोय अशी परिस्थिती आपली आहे. सो वी डोंट हॅव द टाइम टू गो इन. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपलं अस्तित्व असं कोटिंग आलेलं आहे त्याच्यावरती. म्हणजे मी जर कंदील असेल आणि माझ्या हातमध्ये तो प्रकाश असेल आणि मी जर कंदिलाची काच असेल तर ती काच इतकी माखलेली आहे काजळीने की तो प्रकाश असूनही त्याचा काही उपयोगच होत नाही, तो बाहेरच पडत नाही. कारण दॅट हॅज बीन कोटेड अँड दॅट हॅज बीन कोटेड बाय आवर कर्मास. आणि जोपर्यंत कर्ममुक्त होणार नाही तोपर्यंत तो प्रकाश दिसणार नाही. मी तुम्हाला आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होताना छोटीशी झलक दिली. काही नाहीये, जस्ट टू गो इन. डू यू रिअलाइज की तुम्हाला नाही म्हटलं ते काय साक्षात्कार होऊन तुमच्या अंगात यायला पाहिजे वगैरे, तुम्ही घुमायला पाहिजे असं काय नाहीये. पण तुम्हाला आत कुठेतरी काही क्षणासाठी 10 मिनिटासाठी छान वाटलं. एका प्रश्नाचं उत्तर द्या मला. सगळ्यात जास्त जीवनामध्ये कोणती गोष्ट हवी आहे? तुम्ही काय म्हणता? सुकून. सुकून. व्हॉट इज सुकून? टू बी ऍट पीस विथ अवरसेल्व्स. मस्त आहे. त्याच्याकडे फार अगदी तोंड फाडून हसायला गेल्यावर म्हणजे असं काही नाही आहे. लक्षात घ्या, आनंद म्हणजे आपलं ब्रेन काय कॅल्क्युलेट करतंय, आनंद काय आनंद. दॅट इज नॉट आनंद. दॅट इज नॉट आनंद. आनंद हॅज नथिंग टू डू विथ दिस. आनंद हॅज समथिंग टू डू विथ द डीप peace that we experience inside. सुकून. काय सुंदर तो सुकून जो आहे. मी तुम्हाला तो सुकून हवा आहे ना आयुष्यामध्ये, तो सुकून हवा आहे. सगळे लोक जगामध्ये, सगळे लोक, मग ते आपले डोनाल्ड ट्रम्प असतील, डोनाल्ड ट्रम्प असतील
किंवा कोणतरी अतिरेकी असेल, कोणतरी अंबानी असतील किंवा बिंबानी असतील, एनीवन, जे सगळे लोक जे काही करतायत, जे काही आज करतायत, फॉर गॉड there is nothing else. And why do we want that sukoon so badly? प्रश्न आहे का? तो सुकून का इतका जवळचा वाटतो, का हवासा वाटतो? बिजूराणी काय म्हणाले? कारण तो आपल्याकडे नाही आहे. ऐका, तो सुकून आपल्याला इतका हवासा वाटतो याचं कारण तोच आपला स्त्रोत आहे. तो स्त्रोत आहे, तो गाभा आहे. त्या गाभ्याला या सगळ्या अस्तित्वाकडून त्याचीच मागणी आहे. तोच आहे आत. देयर इज नथिंग एल्स. छोटस 2 दिवसाचं 3 दिवसाचं बाळ बघा, व्हिज्युअलाइज करा. असं जर बाळ तुम्ही आयुष्यात बघितलं असेल तर 2, 3, 4 दिवसाचं, आणि त्या बाळाच्या चेहऱ्यावरच्या ते निरागस हास्य बघा. हॅव यू एव्हर ऑब्झर्व? इट इज डिवाइन. इट इज डिवाइन. आपण म्हटलं तरी ते हास्य आपल्या चेहऱ्यावरती आता येऊ शकत नाही. ते हास्य कोणाचं आहे? कशासाठी आहे? कशासाठी नाही आहे? ते अस्तित्वाचा तो आविष्कार आहे. अस्तित्वच मुळात आनंद स्वरूप आहे, आणि म्हणून आनंद सगळ्यात हवासा वाटतो. आणि तो आज सापडत नाही, म्हणून तो बाहेर शोधत राहतो आयुष्यभर. तिथं कुठे येतो, लास्टिंग नसतो, मिळतो. विजुराणी गाणं म्हणतील तर आनंद मिळेल, कुणाला जेवण हवं असेल तर जेवण मिळेल, कुणाला आईस्क्रीम मध्ये आनंद असेल मिळेल, सिनेमा बघितला तर आनंद होईल मिळेल. पत्नी चांगली असेल तर तिच्याबरोबर गप्पा मारल्या तर मिळेल, पती चांगला असेल तर त्याच्याबरोबर गप्पा मारल्या तर मिळेल, त्याच्याबरोबर प्रेमामध्ये घालवलेले जे काही क्षण आहेत आनंद मिळेल. पण तो क्षण संपला की परत बॅक टू नॉर्मल येतो, पुन्हा तो हवासा. पण हा आतला सुकून ज्याला सापडतो त्याला पुन्हा काही आणखी ग्लास भरण्याची गरज नाही, कारण त्याचा ग्लास अंतर्बाह्य फिल्ड असतो. तुम्ही म्हणाले की हा माणूस, आम्ही पैशाविषयी काहीतरी ऐकायला आलो. आनंद, विनंद, अस्तित्व, स्त्रोत, कशाला बडबडतं? काय बडबड? लवकर साथ जायचं आहे. यही प्रॉब्लम है कि मैं तुमको सही रास्ता दिखा रहा हूं और तुमको ट्रेलर देखने फिर भी उस पर बात नहीं करना है. समझ में आतापर्यंत काय बोललोय ते काही प्रमाणात तरी आक्षेप. तुमच्या आतमध्ये ही ज्योत जर जागृत झाली मित्रांनो, तर माझं आयुष्य तर इतकं सार्थक होईल. कारण ज्यांनी मला निर्माण केलेलं आहे त्यानं हाच प्रोजेक्ट दिलाय ना, हाच प्रोजेक्ट जीवनामध्ये दिलाय की तुला तो दाखवला आहे प्रकाश. ज्योत से ज्योत जगाते चलो, हा धर्म त्या माणसाचा. त्याला दुसरं काही काम धंदा नाही आहे. तो काही दुसरा काम धंदा पण करत नाही, करू शकत नाही. और क्या करना है? एक तो कुछ करना ही नहीं है. सो इथपर्यंत माझ्याबरोबर असून तुमच्या आतमध्ये मी ही जी प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करतोय आंतरिक जिज्ञासा टू गो विदिन, ही जर झाली असेल तर आय एम व्हेरी हॅपी. नसेल तर आप कतार में है, प्रतीक्षा.